पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील आता हे जवळपास निश्चित झालेलं आहे आणि अर्थातच त्या संदर्भातली घोषणा देखील अजित पवारांनी केली आहे. मात्र एकूणच जागा वाटपासंदर्भात काय बोलणी झालेली आहे आणि काय एकूण प्रस्ताव आहे जाणून घेऊ आपल्यासोबत स्वतः योगेशजी आहेत. सर, खरं तर या दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येतील का या संदर्भामध्ये चर्चा होत्या, परंतु आता तो निर्णय होताना दिसतोय. दादांनी स्वतः जाहीर केले. बरोबर आहे. ती जवळपास बोलणी अंतिम टप्प्यामध्ये आहेत. त्यांनी साधारणतः त्या ठिकाणी सुरुवातीला 27 जागा मागितल्या होत्या, परंतु फायनल चर्चा अंतिम साधारणतः 18 ते 20 जागांवर हे सेटलमेंट होऊन जाईल. पण एकंदरीत जर बघितलं तर दोन्ही चिन्ह वेगवेगळे असणार आहेत का, त्या संदर्भात एक संभ्रम होता. नाही, त्या ठिकाणी असं करण्यात आलेलं आहे की ज्या ठिकाणी त्यांनी त्यांचं चिन्ह ते वापरू शकतात. ज्या ठिकाणी केवळ एकच तुतारीला गेली आहे तिथं 4 घड्याळावर होतील आणि ज्या ठिकाणी 2-2 असतील तर त्या ठिकाणी 2 घड्याळ 2 तुतारी असतील. कारण आता दोन्ही पक्षांची मिळून ही युती झालेली आहे, संघटन झालेलं आहे आणि ते खूप चांगल्या पद्धतीने तो निरोप समाजामध्ये पण जाईल, लोकांना पण जाईल की दोन्ही राष्ट्रवादी एकत्र. पण मग जी काही जागेवरनं बोलणी आडली होती ती होती तुमची भूमिका ठाम होती की इथे तुमच्या वॉर्डात जर तुतारी या चिन्हावर उमेदवार दिला गेला तर मात्र तुम्ही वेगळी भूमिका घ्याल किंवा मग पक्षा निवडणूक लढणार नाहीत. काय मैत्रीपूर्ण लढतीचाही प्रस्ताव पुढे आलेला आहे का, आणि असं झालं तर काय भूमिका असेल? वास्तविक पाहता आता 2 पक्ष एकत्र येतात म्हणून थोडंसं मी थोडीशी ॲडजस्टमेंट त्या ठिकाणी दर्शवलेली आहे. वास्तविक पाहता संबंध शहरामध्ये आम्ही जर त्या पद्धतीने त्यांचं स्वागत करून आम्ही ॲडजस्ट केलेलं आहे, त्यांनी सुद्धा केलेलं आहे, तर खरं तर ह्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत पण व्हायला नको आहे खरं पाहता तर. पण आता त्यांचा आग्रह असेल तर मग काय करणार, कारण मी तर ऑलरेडी माझा जवळपास पॅनल माझा घोषित होण्याच्या मार्गावर आहे. फक्त आमच्या इथली ओपन महिला जी आहे ते ओपन महिलापैकी एक सीट दादांकडनं म्हणजे जो सर्वे चालू आहे त्या सर्वेच्या माध्यमातून एक ओपन सीट आहे, अन्यथा 3 सीट क्लिअर झालेल्या आहेत. त्यामुळे माझ्याकडे तर त्यांना जागा नाही आहे, त्यामुळे मी माझी भूमिका स्पष्ट केली होती. आता त्यांचं म्हणणं आहे मैत्रीपूर्ण मैत्रीपूर्ण लढत खऱ्या अर्थाने जेव्हा आपण युती केली आहे तर करायची आवश्यकता पण नाही आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की जे 2 वॉर्ड ते मागतात 9 आणि 20, वास्तविक पाहता दोन्ही ठिकाणी तिथं तुतारी चालणार नाही ही परिस्थिती आहे. आता त्यांचा आग्रह असेल तर त्याला काय करू शकतो. अर्थातच हे राजकीय ॲडजस्टमेंट आहे, परंतु दुसरीकडे बघितलं तर भाजपची यादी अजूनही जाहीर होत नाही. 125 आम्ही जागा जिंकू असा विश्वास भाजपाने केला होता. आपली यादी कधी जाहीर होतीये? आपली यादी आज संध्याकाळपर्यंत जाहीर होऊन जाईल. आमची जवळपास नावं सगळी निश्चित झालेली आहेत. वास्तविक पाहता ज्या स्वाभिमानाने डरकाळ्या फोडत होते भारतीय जनता पार्टीची लोक, आधी 100 मग 125, आता जर एवढा कॉन्फिडन्स होता तर आत्तापर्यंत नावं जाहीर व्हायला पाहिजे होती. आत्तापर्यंत त्यांची नावं जाहीरसुद्धा झालेली नाही आहे. काही वेळा ते घाबरत आहेत नावं जाहीर करायला, कारण आता त्यांची खरी घाबराट सुरू झालेली आहे. बरोबर. 125चा नारा दिला भाई त्यांनी, काय आव्हान आहे? 125चा नारा आता 100 तरी क्रॉस करतात कधी बघा, किंवा 7 येते का पहिले बघा. बरोबर. आमचं तर उलट म्हणणं आहे की ज्या चुका त्यांनी 9 वर्षामध्ये केलेल्या आहेत, ज्या शहराचा पूर्ण या शहराची चिजोरी पूर्ण खाली केलेली आहे आणि विकास कामं कोणती केलेली आहेत, जो प्रमाणे DP प्लॅन रद्द केला आहे तो आम्ही सत्तेत आलो तर पहिल्यांदा DP प्लॅन रद्द करू, आमची ही घोषणा आहे. बरोबर. आणि ज्या पद्धतीने त्यांनी कारभार केला आहे त्याचा लेखाजोखा त्यांना समाजाला द्यायचा आहे. या महापालिकेतील चिजोरी या 9 वर्षामध्ये रिकामी झाली, कर्ज झालं, या कर्जापोटी शहराला दिलं काय ह्याचं उत्तर भारतीय जनता पार्टीने द्यायचं आहे. एकंदरीत बघितलं तर काल अजित पवारांनी इथे प्रचाराचा शुभारंभ केलाय. उमेदवार जाहीर होण्याआधीच खरं तर नारळ फोडला, आपण प्रचारात आघाडी घेतली, परंतु बरेच आपले नेते तिकडे उपस्थित नव्हते, प्रचारात होते का आणि आणखी काही पक्षामध्ये मतभेद आहेत असं काही चित्र दिसतंय? नाही, मतभेदचा काही प्रश्नच नाही. आता स्वतः मी शहराचा अध्यक्ष असून त्या ठिकाणी मी उपस्थित नव्हतो, कारण वेळ अवधी यावेळेला खूप कमी आहे आणि माझ्यावर इतर जबाबदारी. आता दादा त्या ठिकाणी 2 ठिकाणी गेले होते, मी राहटणी आणि इतर ठिकाणी, मी पिंपरीच्या 2 मतदारसंघामध्ये आकुर्डी आणि त्या ठिकाणी मी स्वतः गेलो होतो. त्यामुळे आम्ही आता थोडीशी कामं विभागून घेतलेली आहे. त्यामुळे आता दादा तिथं असताना भोसरी मतदारसंघातले सन्मान्य तिथं होते, मला वाटतं नाना काटे पण तिकडे उपस्थित नव्हते, ते चिंचवड मतदार बघत होते, मी पिंपरी बघत होतो. अवधी कमी आहे, त्यामुळे आम्ही आमच्या पद्धतीने आम्ही कामाला लागलेलो आहे आणि आमची याद्या सगळ्या. शेवटचा प्रश्न, सचिन अहिरांनी काल अल्टिमेटम देण्याचा प्रयत्न केला आपल्याला आणि ज्या पद्धतीनं बोलणी होणं अपेक्षित होतं ती पुढे सरकती का? महाविकास आघाडी किंवा इतर जे घटक पक्ष आहेत त्यांची काही प्रस्ताव आलाय का त्यांच्यासोबत जाणारच नाही आपण? नाही, खरं पाहता तर अजूनपर्यंत त्यांच्याकडनं असा ठोस प्रस्ताव आलेला नाही आहे. आणि दुसऱ्या बाजूला शिंदे साहेबांची शिवसेना, श्रीरंग अप्पा बारणे खासदार, त्यांनी आतापर्यंत आमच्यावर 3 सभा केल्या. परवा तर म्हटले झालं आता फायनल झालं.
आणि परत ऐन वेळेला रात्री म्हणतात की नाही माझं आता भारतीय जनता बरोबर फायनल झालं, आणि त्यांचीच लोक आता म्हणतात की आम्हाला भारतीय जनता सोबत जायचं नाही आहे, आम्हाला घड्याळाबरोबर जायचं आहे. त्यांच्यामध्ये पण जरा मतभेद आहेत. मुळातच त्यांची संख्या कमी आहे. त्या संख्येत असताना अर्थात श्रीरंगाप्पा बारनेचं आम्ही सर्वांनी पण काम केलं होतं महायुती म्हणून, आणि आम्हाला त्यांच्याविषयी आदर आहे. परंतु मला माहीत नाही ते 2-2 मिनिटाला असं का बदल करतायत, कारण त्यांना भारतीय जनतावर विश्वास आहे का राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळावर विश्वास आहे, हा एक प्रश्नच आहे. त्यांनी करावं. पण मग या सगळ्या परिस्थितीमध्ये आता केवळ काही अवधी उरलाय, यादी जाहीर होईल म्हणतात, काय विश्वास वाटतो भाई? यादी आमची जाहीर झालेली आहे. म्हणजे फक्त आता अधिकृतरित्या ते जाहीर करायचे. एक दोन वॉर्डामध्ये किंवा संबंध शहरामध्ये 4-5च वॉर्ड असे आहेत की ज्या ठिकाणी अजून हा का तो किंवा ही किंवा ती असं चालू आहे. अन्यथा बाकी सर्व 27 वॉर्डाची साधारणतः आमच्या याद्या तयार आहेत. त्यामुळे आपण बघतोय की न्यूज 18 लोकमतवर ही एक्सक्लुझिव्ह माहिती तुमच्यापर्यंत पोहोचतो की पिंपरी चिंचवडमध्ये आता दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार आहेत. जागेचे फॉर्म्युले ठरलेले आहे. अर्थातच भाजपला टक्कर देताना राष्ट्रवादी आपले मुद्दे काय मांडतं आणि जनतेचं मॅन्डेट त्यांना कसं मिळतं हे येणारा काळ ठरवणारा. व्हिडिओ सुरेश पाटील, गोविंद वाकडे, न्यूज 18 लोकमत, पिंपरी चिंचवड.